जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। कृतकृत्य झालो इच्छा केले ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। तुका म्हणे काळ आता करू न शके ब, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडन मंडलाना। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। बाबा सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांची। ओम नम शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरणी चिरजवंदुरे। शिवनाम शीतळमुखी शिवपा कापडियारी, दडदड दुडुदुडू पळ सुटला कळिकाळा बापुडियारी। महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्त्वयि गिरा। अथावाच सर्वस्व स्वमती परिणामावधि गृणन, ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत। बोल। आणि अभंग जो निवडलाय, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा, जन्म कोणाचा सार्थकी लागतो, कसा लागतो, कोणी लावलाय, जन्म सोन्याचा होण्यासाठी काय काय करावं लागतं याचं चिंतन सांगणारा अभंग आहे। आपण आपल्या वेळेमध्ये त्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या बेंबरा नगरीमध्ये भगवान श्री महादेवाच्या या पावन मंदिराचं जीर्णोद्धार आणि त्याचं कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे। आणि मंदिराचा कळस बसवण्यासाठी देवळाची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेश असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय। मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होतं तर मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिर परिपूर्णतेला जात आणि गावाला सुख शांती मिळते। त्याला अनुसरून अगदी आपल्या बेंबरा गावानं आपल्या जीवनातली अनमोल संपत्ती तन मन धन एकत्रित करून आपल्या या देगलूर तालुक्यातल्या या गावी भगवान महादेवाची जी जागृत देवस्थान आहे, पिंड आहे, या महादेवाची भक्ती करत करत जागृत असं देवस्थान आपल्या गावाला आहे। आपले मनोरथ पूर्ण करणारं भोळा शंकर ज्याला म्हटलंय, आपल्या भोळेपणाला प्रसन्न होणारा भगवान म्हणजे शंकर भगवान। आणि या भोलेनाथाच्या कलशारोहण प्रत्यर्थ मोठा सप्ताह आपण उभा केलेला आहे। आणि या सप्ताहातील आजची ही तिसऱ्या दिवसाची सेवा आपण समस्त ग्रामस्थ मंडळी, बेंबरा गावातील सगळी तरुण मंडळी, सर्व समाजाची मंडळी एकत्रित येऊन अगदी आपल्या जीवनातला अनमोल वेळ, अनमोल पैसा याच्यासाठी खर्च करतायत। आणि आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांच्या माध्यमातून हा सप्ताह ठरल्यानंतर आपल्या उदगीर भागाची हे दोन मृदंग वादक ज्यांची विठ्ठल रुक्मिणी नावानं वारकरी शिक्षण संस्था आहे उदगीर तालुक्यामध्ये,
आणि त्या संबंधातून विठ्ठल रुक्मिणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप महाराज आणि सुनील महाराज किनीकरच म्हटलं जातं त्यांना. दोघेही अतिशय गोड पखावज वादक आहेत. विष्णुपंत लोंढे गुरुजींकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. अतिशय गोड वाजवतात आणि या विद्यार्थ्यांना घडवतात. किती सुंदर टाळ वाजवतात मुलं, किती सुंदर पावल्या खेळतात. आणि अशा विठ्ठल रुक्मिणी या भागामध्ये दुर्गम भाग आहे. अशा भागामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये आहेत. आपलं ज्ञानदान, आपल्या जवळचा पखावज, गायन, कीर्तन समाजाला या विद्यार्थ्यांच्या करवी गेलं पाहिजे. पुढची पिढी अध्यात्मामध्ये आली पाहिजे याचं चांगलं नेतृत्व करणारी दोघेही बंधू. जोरात टाळी वाजवा एकदा. संदीप महाराज आणि सुनील महाराज प्रसिद्ध जोडी आहे आणि भागामध्ये नियोजन करतात. फार गोड आहे व्यक्तिमत्व त्यांची. सगळी कीर्तनकार त्यांच्या परिचयाची आहे. सकाळी पुण्यामध्ये कीर्तन चालू होतं तर महाराजांचे मला 22 फोन आले बघ. मी म्हटलं आता एवढे फोन मी कीर्तनात पाहिलं, मला वाटलं कॅन्सलच झालं कीर्तन. एवढे फोन अचानक का आले? मी सकाळी त्यांना म्हटलं येतो म्हणून. ते कीर्तन चालू असताना मी फोन त्यांना लावला. त्यांना वाटलं बा महाराज तुम्ही पुण्यात येत, जर येणं झालं नाही तर आम्हाला फार वाईट वाटेल, आम्ही वाट पाहतोय. मी त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी 140ने गाडी हाणल पण 7:30लाच येईल, तुम्ही काळजी करू नका. खूप धावपळ आणि त्यांनी विनंती केली. माझी तारीख बसत नव्हती. मी खूप प्रयत्न त्यांना म्हटलं नकोच मला, पण त्यांनी ऐकलंच नाही. सुनील महाराज म्हटले बाबा एवढी बार माझा ऐका, मी तुम्हाला परत कधी आग्रह करणार नाही. हे गाव फार सुंदर आहे. मुस्लिम समाजानं 1 लाख रुपये दिलेत म्हणे या गावात. काय गाव आहे महाराज, इतिहासात नोंद व्हावी असं गाव आहे महाराज. अशा गावानं अध्यात्माची धुरा सांभाळली तुम्ही, फार गोड आहे. आणि त्या संबंधातून सुनील महाराज, संदीप बाबा खूप आग्रह केला दोघांनी आणि त्या संबंधातून ही सेवा आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. थोडंसं दुरून आलो, मी पुण्याहून आलो त्यामुळे थकलेला आहे, पण काळजी करू नका, तुम्हाला थकून देणार नाही बरं. अगदी जवळ नाही पुणे महाराज. पुण्याहून यायचं म्हटलं की कंबरडं मोडतं. तिथं 3 तास काल्याचं कीर्तन केलं आहे मी, त्यामुळे थोडंसं प्रवास खूप झालेला आहे. पण तरीसुद्धा अगदी वेळेमध्ये अतिशय गोड कीर्तन आपण या अभंगाचं पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळ्या ग्रामस्थांनी, तरुण मंडळींनी आपल्या जीवनातले पैसे याच्यासाठी खर्च केलेत. खूप प्रयत्न केला आहे. तुमच्या भागात एवढा सुंदर सप्ताह अशा दुर्गम भागामध्ये जिथं फडकऱ्याचा हा भाग आहे, इकडे काय टाळकरी कीर्तनकार भरपूर आहेत आपल्या भागात, पण एवढे मोठे कीर्तनकार आणायचे, दुरून त्यांना बोलायचं, त्यांच्या वाणीद्वारे चिंतन प्रबोधन, समाज प्रबोधन, शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायचं, या उद्देशातून आपल्या सगळ्या तरुणांनी खूप प्रयत्न केलेला आहे. तो दिसून येतोय. आणि त्याद्वारे अगदी या सगळ्यांच्या माध्यमातून सुनील बाबा, संदीप बाबांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदर वातावरण कार्यक्रमासाठी आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे विशाल महाराज, काय गोड आवाज आहे वा, महाराजांना माझं वंदन आहे. दुसरे आमचे अमोल महाराज, त्यांचाही आवाज अतिशय गोड आहे, त्यांनाही वंदन. आपण देगलूर तालुका, उदगीर तालुका, नांदेड जिल्हा आणि लातूर तालुका या 2-3 जिल्ह्यातून जमा झालेली सगळी गुणीजन, गायक, वादक, आपण सगळी विना घेतलेली महाराज, सगळ्यांना टाळकऱ्यांना वंदन करतो. या भागातील पंचकृषीतील तालुका जिल्ह्यातून आलेली सगळी गुणीजन, गायक, वादक सगळ्यांना वंदन करतो. 2ही मृदंगाचार्य संदीप बाबांना, सुनील बाबांना वंदन करतो. या कार्यक्रमाचं जे शूटिंग होतंय तो आमचा नामाचा गजर, बरोबर ना, का गजर नामाचा गजर, हा बरेच दिवस झाले लातूरला आलेलो. नामाचा गजर म्हटलं की लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध चॅनल आहे महाराज, आणि अतिशय गोड महाराज पोरगा आहेत. अगदी सुंदर कीर्तनं, वारकऱ्यांची कीर्तनं, टापटीपमधली कीर्तनं, चिंतनीय कीर्तनं, कोणाचा पखावज, कोणाचं गायन, कोणाचं वेगवेगळं चिंतन काढून समाजापर्यंत पोहोचतं करण्याचं काम करतात. नामाचा गजर चॅनलसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. आणि त्याच्या चॅनलला सबस्क्रायबर करा, बेल आयकॉन दाबा. नामाचा गजर टाकाच यूट्यूबला. हे बघा 1 मिनटं लागत नाही त्याला, पण तुम्ही जर त्याचं बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला आणखी चांगली चांगली नोटिफिकेशन येतात, त्याच्यावर कीर्तन ऐकायला मिळतात. आपल्या सप्ताहाचं तुम्हाला हे शूटिंग पाहायला मिळेल. एवढं छान चॅनल आहे नामाचा गजर, गाजलेलं आहे. जसे काही टॉप 10 चॅनल आहेत, जिव्हाळा, मराठी हॉटस्पॉट, त्याच्यात अग्रगण्य नाव आहे आमच्या नामाचा गजरवाल्याचं. आणि तो आमच्या सगळ्यांचा मित्र आहे. त्याच्या शूटिंगमध्ये गोडवा आहे, एडिटिंगमध्ये गोडवा आहे, चांगलं करतो. संप्रदायाच्या तत्वानं जीवन जगणारं चॅनल आहे. सगळ्या ज्येष्ठ कीर्तनकारांना आवडणार आहे. हो, बंडा तात्या, गुरुवारी बंडा तात्या असतील, गुरुवारी संदीपान महाराज असतील, गुरुवारी चैतन्य बाबा असतील, गुरुवारी देगलूरकर, चंद्रशेखर भागवत असेल. चंद्रशेखर महाराजांचं नाव म्हणजे भागवत आहे महाराज. शेखर महाराजांचा भाग आहे हा. चंद्रशेखर महाराजांना पाहायचं म्हणजे ज्ञानोबारायांनाच बघायचं, चैतन्य महाराजांना पाहायचं म्हणजे तुकाराम महाराजांनाच बघायचं, बंडा तात्यांना बघायचं म्हणजे नाथ महाराजांनाच बघायचं. ही अशी जुनी मंडळी जी आहेत
ज्यांनी संप्रदायाला तैलात्मक बुद्धीनं तारलेलं आहे, ज्यांनी आपल्याला आज हा संप्रदाय दिला, आज तरुण कीर्तनकार थाटात कीर्तन करू शकतो, त्यांनी खूप सहन केलं, खूप ऐश्वर्य संपन्न परमार्थ बनवला. आज त्या मंडळीचं शूटिंग करणारा हा नामाचा गजर चॅनलवाला आहे, त्यालाही माझं वंदन आहे. आपण सगळी संस्थेची बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, सगळ्या टाळकऱ्यांना गुणीजनांना माझं वंदन. अगदी बसलेल्या सगळ्या भाविक मंडळींना, तरुणांना वंदन. आपण या धर्माच्या कामासाठी एकत्रित आलात आणि आपल्या गावाच्या महादेवाच्या मंदिराला एवढा मोठा सोहळा केला की देगलूर तालुक्यानं नाव घ्यावं असं सुनील महाराजांनी, संदीप महाराजांनी नियोजन केलं. तुम्हा सगळ्या तरुणांना, गावकऱ्यांना कोटी कोटी वंदन करतो. कीर्तनातून तुम्हाला मी सांगतच राहील, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. वा, आणि अगदी मंडपातल्या बाहेरच्या आतमध्ये आले तर बरं होईल एवढी विनंती करतो. आल्याच नंतर फक्त बोलू नका, हाताने टाळी वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. बरं आहे बरं का. नाही हे करता आलं तर निदान सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका. 11:45 मी थांबणार. 15 मिनिटात तुमच्या चाली आरती होतील. 11:05 आपण घरी गेलेलो असू. इतकं तंतोतंत वेळेत कीर्तन राहतं. काळजीच करू नका. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठाला. या सर्व कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला सिस्टीम दिलेली, काय गोड सिस्टीम आहे आमच्या दत्ताची आहे, माझ्या आवडीची सिस्टीम आहे. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला ही सिस्टीम असते. आमचा श्रीराम साऊंडवाला बीड जिल्ह्यातून आणलाय तुम्ही, चांगला आहे. ट्रबल, बास, गेन, विको किती फिरवलं पाहिजे, त्याला चांगलं ज्ञान आहे. त्यांनाही माझं वंदन. मंडप आमच्या अहमद भाईचा आहे, बरोबर ना, अहमद मंडप डेकोरेटर्स हानेगाव, त्यांनाही माझं वंदन. आधी करून भालदार, चोपदार, विनेकरी आल्यापासून ज्यांच्याकडे जेवण केलं, हो काय सुंदर त्या आईनं आम्हाला जीव लावला, त्या सगळ्या परिवारालाही वंदन करतो. एकाचंही नाव राहिलं नाही असं समजतो. काका असतील, आलेली मंडळी सगळी ज्यांनी मंदिराची पूजा करतायत, मंदिराला सांभाळतायत, सगळ्यांचा उल्लेख केला असं समजतो. एकच विनंती आहे, 1-1.25 तास कधी जाईल आणि 1 वर्षभर तुम्ही कीर्तन विसरणार नाही. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठाला. मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म आहे. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. आपण गोकुळाष्टमीला देवाचा जन्म करतो, रामनवमीला रामाचा जन्म करतो. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरिकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी. आपण असे अंशात्मक देवाचे 24 अवताराचं वर्णन केलेले भागवतात. त्या 24 अवताराचं आपण प्रत्येक ठिकाणी त्याचा जन्म करतो. कुठं नृसिंह जयंतीचे सप्तेत, कुठं रामनवमीचे सप्तेत, कुठं मग महादेवाचे सप्तेत, कुठं मग ते महाशिवरात्रीचे सप्तेत. जिथं जिथं भगवान प्रगट झालाय त्याचा उत्सव आपल्याकडे केला जातो. म्हणजे देवाचाही जन्म आहे, 2 साधूचा पण जन्म आहे, आणि 3 तुमचा माझा तर आहेच. आपण इथं कीर्तनाला आहोत. तुमचा माझा जो जन्म मिळालाय तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. साधून जन्म सार्थकी लावलेला आहे, आणि देवाला जन्म नसतो. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. म्हणजे देवाचा जन्म नाही, देव प्रगट होतो. म्हणून आता देव सोडून द्या, आता 2 जण राहिले, एक तुम्ही मी आणि एक साधू संत. साधू संतांनी मात्र जन्म सोन्याचा केलाय, आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालाय. एक वाक्य सांगू, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे हा जन्म आहे. परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, तुमच्या जवळचे पैसे देऊन मिळत नाही. मग पावला हा देह काकटाळी न्याय असं म्हणताना त्याचा न घडे उपाय घडो आले. जन्म हा पावलेला आहे, मिळालेला आहे. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्यासाठी, उत्तम साधन मिळण्यासाठी हा मिळालेला आहे. म्हणून तो वायाला नाही घालवायचा. म्हणजे पुरुषार्थ प्राप्तीची ही संधी आहे. संधी परत कधीच मिळत नाही. पोरांनो मला सांगा, तुम्ही बालपणातून तरुण झालात, आता तरणेबांड पोरं इथं एकत्रित आहेत. तरुण पोरांना किती गोट्या खेळायची इच्छा झाली म्हणजे आता बालपण येईल. आता मला किती वाटलं बा मुरकुल खावं तर खाता येईल का, मला इच्छा झाली बा आता तुमच्यात बसावं. तरुण मी बालपणात गोट्या खेळाव्या, जमल का, खेळता येईल का महाराज?
नाही का एकदा तरुणपण आलं बालपण निघून गेलं। बरं एकदा तुम्ही म्हातारे झालात आता किती तुम्हाला वाटतं आता उड्या माराव्या यांच्या पोरांसारख्या पावल्या खेळाव्या इच्छा आहे ना महाराज पण होता येत नाही। म्हणजे एकदा बालपण नावाची संधी गेली की ती तरुणपणात मिळत नाही, तरुणपण नावाची संधी गेली की म्हातारपणात मिळत नाही। हे पुन्हा क्षणाक्षणाला चाललंय महाराज। एक विनंती करतो संधी परत कधीच मिळत नसते। बेंबरागाव घरी घेऊन जा। आज जे संधी आहे ती उद्या नाही ना। आज तुमची पंगत आहे, आज तुम्ही कीर्तनाचं सौजन्य घेतलंय, आज तुम्ही वर्ग, उद्या नाही महाराज ते आजच महाराज पुन्हा भेटत नाही। आजचा दिवस गेला उद्या कितीही तुमच्या जवळचं धन एकत्रित केलं आणि दिलं तरी ते थांबता येत नाही, मिळत नाही। म्हणून पुन्हा सांगतो संधी परत परत मिळत नाही। बालपण नावाची संधी आहे पोरांनो तर संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे। तरुणपण नावाची संधी आहे त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे। म्हातारपण नावाची संधी आहे भजन नावाचं सोनं केलं पाहिजे। एक मिनिटात सांगतो लगेच कळेल तुम्हाला। बालपणामध्ये आईनं बापानं पोराला संस्कार दिले पाहिजे। हे पोरं जरी गडबड करीत असले तरी यांना कीर्तनाला आणलं पाहिजे। ते जर आता नाही आले तर मग पुढं येत नाही। बरं आता हे पोरं आहेत, हे सुनील मार्जाकड, संदीप मार्जाकड, हे पोरं पखवाज वाजवतात, टाळ वाजवतात। हे पोरं एखाद्या वेळेला नाही मोठे कीर्तनकार झाले भविष्यात तरी ते गळ्यातली माळ काढत नाहीत का? ते म्हणतात आम्ही कष्ट करून राहू पण गळ्यातली माळ काढणार नाही, दारू पिणार नाही, पुड्या खाणार नाही का? कारण ही पिढी घडत असते। बालपणात त्यांना ते मिळालं, बालपणात ज्ञानोबाराय कळाले। माझ्या बापानं माझ्या करंगुईला धरून अंगठाला धरून मंदिरात जर नेलं नसतं मला तर मी कशाचा कीर्तनकार झाला असतो। बालपणात त्याला संस्कार द्यावे लागतात। पुन्हा ऐका बालपण नावाची संधी गमावू नका बरं का। मोठा धोका निर्माण झालाय, खतरा निर्माण झालाय। पैसे कमवण्याच्या नादात, कष्टाच्या नादात आपल्या माय बापाचं आपल्या पोरांकडे संस्कार देण्यात लक्ष नाही। सगळेजण मोबाईल मध्ये येतात। तुमच्याकडे खेड्यातलं जरा बरं आहे, अजून शहरामध्ये मायबाप पोराला तिसरीलाच मोबाईल द्याल, तिसरीच्या पोराला मोबाईल आहे मारा, तिसरी त्याच्या हातात मोबाईल आहे। थोडंसं ते रडायला लागलं की त्याला मोबाईल आहे। कशामुळं? माय बापाला पैसे कमवायचे, कष्ट करायचे, जायचंय नोकरीला, जाय कामावर। परिणाम लक्ष द्यायला पोरांकडे वेळ नाही। पूर्वीचा जो बाप आहे हा टोपीवाला फेट्यावाला, हे जुने लोक आहेत काय, हे एक काम कमी करायचे पण पोराला संस्कार द्यायचे। परिणाम ते टेपक आता येतात तरणे बाण पोरं टाळकरी आहेत। आता तुम्ही जर तुमच्या पोराला मंदिरात नाही आणलं मग कुठून टाळकरी तयार होतील, कुठून कीर्तनकार तयार होतील? नाही, आपण आपल्या पोराला आणलं पाहिजे। मुस्लिम भरपूर आहेत तुमच्या गावात, मुसलमान भाविक बघा त्याच्या करंगुईला धरतो पोराच्या, त्याच्या डोक्यात टोपी घालतो, हे आपली मस्जिद है, ये अपना अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुरान है, अपना रोज शिकवतो तो। म्हणून तर तुमच्या सप्त्याला त्यांनी वर्गणी दिली। भाविक आहेत ते भाविक का? त्यांनी त्यांच्या पोरांना धर्म शिकवला। आपल्या बापाने सुद्धा आपल्या पोराला ज्ञानेश्वरी शिकवली पाहिजे, गाथ्याला आणलं पाहिजे, कीर्तनात आणलं पाहिजे का? बालपणामध्ये संस्कार संधीचं सोनं आहे बालपणाच्या। कोणती माता आहे अशी संस्कार देणारी? जिजाऊ नावाची माता आहे बघा। काय माता महाराज, मदालसा नावाची माता आहे, 4 लेकरं झाली तिला। किती? 4 लेकराला पाळण्यामध्ये टाकलं देगलूर तालुका ऐका, आणि बेंबरागाव घरी घेऊन जा। आणि पाळण्यामध्ये झोके देताना आई आपल्या लेकराला शिकवायला लागली। प्रमाण महाराजांनी दिलं आपल्याला। हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा,
वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परियंदे मदालसा सोहम झोजो रे बाळा परियंदे मदालसा सोहम झोजो रे बाळा. प्रत्येक आईनं असं पाळण्यात शिकवलं पाहिजे. शिक 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 पाळण्यात पाळणं आहे का? पाळणं शिकवलं पाहिजे. राजा शिवाजी महाराज बनायचे. राजा पुड्या पाड्या नाही खायच्या रे राजा. राजा तुला ज्ञानेश्वर महाराज बनायचे. राजा प्रपंच जरी सुख जोडे तरी काशी भीती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे बाबा भले पुढे विशाल महाराज किती गोड हो. 18 बार वनस्पती ती मदालसा म्हणते अरे हो हे सुख सांडून या कासया योग सेवित जड भरत राजा काय वेडाय करे हो तो राजगादी सोडून वनवासात गेलाय. राम प्रभू काय वेडाय का वनवासात निघून गेलाय. जा रे राजा पाळण्यामध्ये जा राजा ओटी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे असते पाउदंड. त्या माझी आत्मज्ञानी काय आई महाराज पाळण्यामध्ये लेकराला जा म्हणते वनवासात अरण्यात. आहे का अशी आई आहे तुमच्या? अय बेंबरा आहे का अशी एखादी आई पाळण्यामध्ये म्हणते आळंदीला जा सुनील महाराज संस्थेत जा तिकडे संदीप महाराजकडे धातीन दाळाशी विशाल महाराजासारखे प्रमाण पाठ कर अमोल महाराजासारख्या चाली बसव कीर्तन केसरी हो भागवताचार्य हो रामायण. माया लहानपणीच पोराला बावली दाखवती करीना आणायची का कटरीना आणायची का. अरे इतक्या लवकर काय काळ बदलला महाराज. काय आई असेल पाळण्यामध्ये म्हणते जा राजा जा साधूच्या संगतीत जा. त्याला म्हणतात बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. त्या माहेरचं आडनाव जिजाऊचं जाधव आहे बरं का. पोरींनो तुम्ही सगळ्यांनी ऐका आता तुम्ही जिजाऊ बनलं पाहिजे. आता पोरींचे जीवन दिवस आले महाराज. पोरीने अभ्यास केला पोरांपेक्षा पोरी हुशार आहेत महाराज. एक पाऊल पुढे आहेत. पोरींनो नुसते कीर्तन ऐकू नका घेऊन जा. जिजाऊ बनलं पाहिजे. जिजाऊ झाशीची राणी बनलं पाहिजे. प्रतिभाताई पाटील माहिती पोरींनो? प्रतिभाताई पाटील माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या गावातली नाही देगलूर तालुक्यातली नाही. प्रतिभाताई पाटील भारत देशाची राष्ट्रपती झाली होती. ऐका कोण झालं राष्ट्रपती म्हणजे जगातलं भारत देशातलं सर्वोच्च पद. राष्ट्रपतीने ठरवलं ना सही केली तर एका मिनिटात फाशीची शिक्षा संपून जाते. किती तुम्ही असू द्या राष्ट्रपती म्हणला ना याला देऊ नका फाशी. फाशी माफ होते. जगातला सर्वोच्च मान कोणाला आहे? राष्ट्रपतीला. मग ऐका राष्ट्रपती पंतप्रधानाला शपथ देतो एवढी ताकद ज्याच्यात अशा पदावरती बाई विराजमान झाली पण डोक्यावरचा पदर 1 इंच सुद्धा मागे सरकू दिला नाही. काय बाई महाराज
म्हणून एक वाक्य सांगतो, पोरींनो खूप अभ्यास करा, कलेक्टर व्हा, मस्त शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पोरीमध्ये खूप ताकद आहे बरं पोरांनो. म्हणून पुन्हा विनंती करतो, ती झाशी ती जिजाऊ जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली, पोरगी जन्माला आली. म्हणून काय 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 पोरगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली, आमचा बाप पोरीला जन्मालाच येऊ देना. पोरगा पाहिजे, पोरगा कशाला चाट हाणायला पाहिजे, पोरगा बांधून तुम्हाला. अरे पोरीला मारू नका रे. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. अभंग नाही, कविता आहे, पकवाजार वाजू नका, फक्त ऐका. ही जी कविता मी तयार केली, रोज सांगतो, फार गरज आहे याची. आपल्या खेड्यापाड्यातले विचार जायला तयार नाही, आणि गर्भातल्या मुलीला पोरं मारतात, फार वाईट वाटतं मला. सांग ना ग आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारत जाऊ नका मुलीला. काय म्हणते माहिती का मुलगी, दुनियेचा रंग मला कोण दावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. आई होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका बरं मुलीला. काय राजा आहे महाराज, लखोजी राजा. उद्या माझं कीर्तन आहे त्या गावाला बरं का, सिंदखेड राजाला उद्या संध्याकाळी कीर्तन आहे माझं. ऐका ऐका, लखोजी राजे पोरगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाट, पोरगी तशीच निघाली. पोरगी अमोल महाराज तशीच. 8 वर्षाची झाली की तलवार उचलायला लागली, 12 वर्षाची झाली की घोड्यावर बसायला लागली, 18-16 वर्षाची झाली तर दांडपट्टाच चालवायला लागली. रणरागिणी निघाली, लग्न झालं शहाजी राजा बरोबर, थाटात लग्न झालं, आणि 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला कलंकच आहे महाराज, आपल्यातच भांडण खेळतात. काय आमचे येडे लोक आपापसात भांडत असतात का? आपापसात भांडण पेटलं, मराठ्यांच्या तलवारी एकमेकावर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर, जाधवांच्या तलवारी भोसलेवर. या घनघाती युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सख्खा भाऊ धरणीला पडला, आणि ते पण भोसलेंच्या तलवारीनं. आणि भोसलेंनी आमचा पोरगा पाडला म्हणून 60 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला, सपासप शमशेर चालवायला लागला, एक 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 भोसलेचा सरदार उडवायला लागला. पोरांनो, एकच सरदार जिवंत होता, ज्याला स्वतःची लाडकी कन्या दिली, जावाई, त्याच्या तलवारीवर तलवार आदळली. इतकं वाईट युद्ध आहे बघा. आपापसातलं युद्ध चांगलं नाही ना. बापाची एका बाजूला तलवार, नवऱ्याची एका बाजूला तलवार, स्वराज्याचं स्वप्न पाहणारी जिजाऊ म्हणायला लागली, हे काय झालं, माझ्यातच युद्ध लागलं. एका बाजूला बापाची तलवार आहे, घेऊन जा घरी पोरांनो, घेऊन जा प्रत्येक आईनं घरी. कोणत्या आई संस्कार देणारी आहे, कोणत्या आईनं त्याग केलाय, कोणत्या आई म्हणू शकते माझ्या गर्भातून संस्कार जन्माला आलेत, कोणत्या आई म्हणू शकते माझ्या पोटी शोभा जन्माला आलाय. ऐका रे माझ्या दादांनो, एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. युद्ध घनघाती पेटलंय. आता बाप तरी मरतोय, हे तर नवरा तरी मरतोय. जिजामाता युद्ध पाहत होती. विशाल महाराज, सुनील बाबा, आपल्या मनातली तलवार काढली संदीप बाबा, आणि तिने आपल्या बापाला आडवी लावली, खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. कायम ध्यानात ठेवा. इथं आपली बायको, माझं लग्न झालेलं आहे, 5 दिवस जर माहेरी जाऊ दिली नाही ना भावाच्या लग्नाला, कुम्मट तोंड करते, कुम्मट महाराज. 5 सुद्धा नाही आपल्याकडे, चहा नाही, दूध नाही, पाणी नाही.
नाही नाही महाराज असला काय आणि कुणी असला काय तुमचं लग्न व्हायला लागलं अनुभव येईल तुम्हाला ध्यानात ठेवा. काय तिला जर तुम्ही माहेरी जाऊ दिलं नाही ना हरा ते पाहत बी नाही तुमच्याकडे महाराज. का इथं माहेरालाच तलवार आडवी लावली तिनं. बाबा तुमचं प्रेम बाजूला राहू द्या, आधी माझा धर्म महत्वाचा आहे, माझं कुंकू जगलं पाहिजे. काय आई आहे महाराज. अशा आईच्या पोटी शोभा जन्माला येतो, अशा आईच्या पोटी संभाजी जन्माला येतो, अशा आईच्या पोटी स्वराज्य जन्माला येतं, अशा आईच्या पोटी आपण म्हणू शकतो आम्हाला स्वराज्य मिळालं. याला म्हणतात संस्कार महाराज. जिजाऊसारखे संस्कार द्या. तानाजी हवाय, कोंडाणा हवाय, पुरंदर हवाय, मला गड हवाय. आईनं गड मागितला. याला म्हणतात बालपणामध्ये संस्कार. हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. चला 2 नंबर तुम्ही तरुण झालं. लई तरुण येत आता इथं. सध्या तरुण पिढी सक्षम झाली, कीर्तनात आली, सप्ते ठेवायला लागली, वर्गणी गोळा करायला लागली, पण व्यसन काही सोडलं नाही. तुमच्याकडे केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा आहे का तुमच्याकडे? आहे नाही? नाही इकडं रम्मी खेळलो ना महाराज. रम्मी मोबाईलमध्येच आली आता. अशी बाई जाहिरात करायला महिने 1.5 करोड जिथे अशी बांधून हाणली पाहिजे. काय 1.5 करोड काय 1.5 करोड. अरे येडी आहे का बाई. तुझ्यामुळं पोरं लागले ना ते मोबाईलच्या नाच. आमच्या गावातला एक पोराचे 15 लाख रुपये गेले पोरांना. बापाने ऊसाचे पैसे कष्टाने कमवले रे आणि पोरानं रम्मीमध्ये घातले. बापानं फाशी घेतली रे. लाज वाटली त्याला समाजात जाण्याची. रे पोरांनो नका रे व्यसन करू नका. ही माता इथं बसली की नाही, ही सगळी माता भोलेनाथाच्या पिंडीकडे गेली आणि महादेवाला तिनं पाहिलं आणि ती सगळी माता जिचं कुंकू आहे, जिचं लग्न झालं ना, ती माता महादेवाला काहीच मागत नाही, एकच माग. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय मागते ऐका. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं दारू खाऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. माझा पोरगा असा मस्त टाळकरी असावा, कीर्तनकार असावा, त्याला ज्ञानेश्वरी वाचता यावी, त्याला कमी पैसे मिळाले ते चालतील, पण त्याला व्यसन असू नये. एक करा गड्या पोरांनो. एवढा चांगला गावात सप्ताह झाला, महादेवाची शपथच घ्या. अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन ऐकलं, उद्यापासून गायछाप सोडून दिली, उद्यापासून कीर्तन सोडून दिली. आमकी पुडी बिडी फिडी सगळं तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या माता मला आशीर्वाद देतील. एवढं करा गड्या पोरांनो. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. रामाचा जो त्याग आहे तरुणपणातला आहे, भरताचा जो त्याग आहे तरुणपणातला आहे, चंद्रशेखर आझादाचा जो त्याग आहे तरुणपणातला आहे, झाशीच्या राणीचा त्याग तरुणपणातला आहे, जिजाऊचा त्याग तरुणपणातला आहे, तुकोबारांचा त्याग तरुणपणातला आहे, नव्हे ज्ञानोबारांचा त्याग सुद्धा तरुणपणातला आहे. हो, म्हणून पुन्हा सांगतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणामध्ये त्याग हे त्या तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. नाही तरुणपणात त्याग केला, नाही बालपणात संस्कार केले, आता तरी ऐका. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम रमते. आता तरी ऐकलं पाहिजे. नका करू नाश आयुष्याचा, नका करू करू नका पोरांनो. जन्म वायाला घालू नका. आपल्या जवळची एवढी संधी गमावू नका.
पूर्वीच्या काळात राजे असायचे, आताही आहे, पण पूर्वीचे राजे शिकारीला जायचे. एक राजा आपल्या देगलूर भागाचा, त्या काळामध्ये आम्ही ज्या हाणेगावच्या उदगीरच्या रस्त्यानं आलो त्या डोंगरात शिकारीला गेला. माझ्याकडे बघा, शिकारीला गेला. पूर्वीचे जे राजे होते ते धनुर्धर होते, बाण लावायचे आणि व्याधच मारायचे, क्षत्रिय होते. एक राजा पूर्वीनं माझ्याकडे बघा, ऐका, राजा शिकारीला गेलेला आणि त्यांना असा बाण लावला. सगळं लक्ष बाणाकडे लागलं होतं त्याचं, विशाल महाराज, अमोल महाराज. आणि नेमकं राजाचा पाय एका विषारी नागावर पडला. नागाकडं काही राजाचं लक्ष नव्हतं, पण नागाला राग आला, नागानं फणा काढ. नाग चावला की राजा मरून जाणार. राजाचं खाली लक्षच नाही, माझ्याकडे बघा, राजाचं लक्ष कुठं? बाणात. नागानं तो फणा काढ. आपल्या गावातलं एक लोहार गेलं तो लाकडे तोडायला, त्याच्या खांद्यावर लाकडाची मोडी. त्यानं पाहिलं, बुवा आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय, आणि शिकार करता करता त्याचा पाय विषारी सापावर, नागावर पडलाय. नागानं फणा काढलाय. राजाचं काही लक्ष नाही, राजाचं लक्ष बाणात आहे. नाग जर चावला डसला तर राजा मरून जाईल, आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची मुळी टाकली, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, धावतच गेला. राजाला ढकलून दिलं, विषारी नाग हातामध्ये घेतला आणि लांब फेकून दिला. राजा खाली पडला, नियम चुकला, बाण पडला खाली. राजाने पाहिलं, कोणाची ताकद आहे? म्हटलं मला लोटायची. तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं. पाहिलं तर विचारलं, का रे? लक्षात आलं साप होता, चावणार होता. या लोहारानं माझा जीव वाचवला. लोहारा, ए राज, लोहार त्याला काय माहिती राजाला कोण? करे कुठं राहतो? तुमच्याच राज्यात राहतो. राज काय काम करतो? हे काय लाकडं तोडतो? राज काय करतो या लाकडाचं? लोहार आहे म्हटले मी, लाकडाची मुळी घरी घेऊन जातो. बेंबऱ्याला माझं दुकान आहे, तिथं ते कोळशे पाडतो, त्याचे 2 रुपये 5 रुपये किलोनं देगलूरला, मुखेडला, उदगीरला 40-45 किलोमीटरवर बाजाराला जातो आणि 2 रुपये 5 रुपये 3 रुपये किलोनं कोळशे विकतो. माझा धंदा आहे कोळशाचा. लोहार आहे मी. असं वय माझा जीव वाचवला राजे. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. विषारी नाग जर अंगावर आला असता तर मरून गेला असता ना. माझ्या जीवाची पर्वा केली, बस माझ्या रथात. त्या राजाला आनंद झाला आणि त्यानं त्या लोहाराला रथामध्ये बसवलं. माझ्याकडे बघा, रथ घेऊन राजा आला. राज्यामध्ये प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका, लगेच द्या, तात्काळ. आता लावलेलं देऊ नका, 2-4 वर्षाची तोडायला आलेली देऊ नका. मग जी तोडायला आली अशी पिकलेली पैसे येतील अशी द्या. राजाचा राजा बोलून दल आले. राजाचा आदेश म्हणल्यावर काय असते? मंदिर होणार म्हणजे झालंच ना महाराज. ते राजाचा आदेश आहे महाराज, तू तर काही करू शकत नाही. एकदा ठरलं की ठरलं महाराज. तसं राजा बोलून दल आले. राजा म्हटलं याला लगेच देऊन टाका, आणि आत्ताची लगेच द्या, पैसे येणारी द्या. राजाने 5 एकरचा 7 बाराच नावार केला महाराज. आता एका एकरमध्ये पोरांनो 1 कोटीचं चंदन येतं. एका एकरमध्ये एक. तुम्हाला त्याच्यासाठी पुष्पा नावाचा पिक्चर पाहावा लागेल. पाहिलं ना तुम्ही? त्याच्यात दाखवलं की नाही ते एक झाड कोटी रुपयाला विकतं महाराज. चंदनम ही नाही वने वने सुभाषित एक, कोणत्याच वनात सापडत नाही. ते लई दुर्गम आहे, लई अवघड आहे महाराज ते सापडणं. पण जर सापडलं ना, 1 कोटीला 1 एकर. किती दान दिले राजाने? 5 एकर म्हणजे किती? 5 कोटी. वा, हिशोबाला पक्की येत तुम्ही बरं का. 5 कोटी रुपये दिले. माझ्याकडे बघा, एका मिनिटात लोहार श्रीमंत केला. 2-3 वर्ष गेले. राजाला वाटलं, बुवा आता मी 5 एकर बाग दिली लोहाराला, आता काय गडी मोठा बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं शिकायला. पैसे आल्यावर याच्या पलीकडे काय करत नाही बरं का माणूस. पैसे आल्यावर काय करू शकतो? भारीतले कपडे घालू शकतो, लईत लई चांगल्या शाळेत पोरं टाकू शकतो, बंगला बांधू शकतो, भारीतली. याच्या पलीकडे तुम्ही काय करणार? पैसे काय भाजी चुरून थोडी खाते. कधी ऐकलं कुठं तुम्ही? टाटानी आता लग्न लावलं रिलायन्सवाल्यांनी त्यांच्या ते अनंत पोराचं, पण त्याच्यात सलमान खानला, आमिर खानला पैसे चुरून भाजीमध्ये खायला होते. अय पोरांना असं वाचतं कुठं? नाही ना महाराज. भाजी, भाकर, टमाटर हेच खावं लागतं, त्याशिवाय पोट भरत नाही बरं का. कितीही श्रीमंत असू द्या आणि कितीही गरीब असू द्या, पैशानं पोट भरत नाही. ते पैसे फक्त तुम्हाला वस्तू देऊ शकतात. ऐका. मग राजाला वाटलं, बा मी एवढे मोठे पैसे दिले, मोठा श्रीमंत झाला असं लोहार. राजानं काय केलं, रथातून असं फिरत असताना नेमका त्या लोहाराच्या जुन्या घरापासून चालला होता. लोहार तिथंच कोळशे पाडीत होता.
राजाला आश्चर्य वाटलं. राजा त्याच्या घरात गेला. लोहारानं राजाला येताना पाहिलं, मुजरा केला. आणि जसा मुजरा केला तसा राजा म्हटला, ए लोहारा, तू अजून इथंच का? म्हटलं काय झालं? म्हणजे तुला गेल्या वर्षी मी 5 एकर चंदनाची बाग दिलती ना. म्हटलं मग तुमच्या बागेमुळे तर माझं बरंच चाललंय. म्हणजे म्हणे अहो आपली पहिली भेट झाली. म्हटले राज, तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. तुम्ही बाग दिल्यापासून एवढ्या लांब जात नाही. म्हटले इथंच जातो बागेमध्ये, 5-6 लाकडं तोडून आणतो, घरी आणतो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, कोळशे तयार करतो. गावातच किती विकली म्हटले बाग? 5 एकर विकली म्हटले. काही शिल्लक नाही का? सगळी विकली म्हटले. पैसे 3-3.5 हजार रुपये आले. वा वा वा, आज काही जाळायपुरतं. हे काय म्हटले, आजचं जाळायपुरतं लाकूड जाळायचंच होतं, तेवढ्यात तुम्ही आले. काय झालं? काही नाही म्हटले, लाकूड घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून गेला. व्यापाऱ्यानं लाकडाचा वास घेतला. फार गोड उदाहरणे ऐका. आणि व्यापारी म्हटला, हे लोहारा, तुझ्याकडे कुठून आले? काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 20,000 रुपये देतो बघ म्हटलं. असे जर अजून असतील तर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला. एवढाच तुकडा 20,000ला आहे? एवढा तुकडा कितीला आहे? 20,000ला. माझ्याकडे बघा, एवढा तुकडा कितीला आहे? 20,000ला. असे तुकडे तुकडे करून मी किती जाळले? 5 एकर. आता ऐका, तुम्हाला असं वाटलं की लोहारात चाललंय? लोहाराचं नाही, हे आपलं 5 कोटी रुपयात ही चंदनाची बाग मिळत नाही. अय पोरांनो, बसलेले, सांगणारे, गाणारे, ऐकणारे, 5 कोटी रुपये देऊन ही बाग मिळते का? हा, अहो बाग राहू द्या, याच्यातला आट्टम मिळत नाही. कान नावाचा, डोळा नावाचा, हात नावाचा, बोट नावाचा. सांगा मला, हॉस्पिटलला जा आणि म्हणा तुमच्या जवळची सगळी शेती देतो, डॉक्टर 1 डोळा दे. मिळतंय का? नाही ना. 5,000 कोटी होते माझ्या एका मित्राकडे. किती? मला लिहिता येणार नाहीत. 5,000 कोटी. ऐका, 5,000 कोटीचा मालक होता. आई ऍडमिट झाली कोरोनाच्या काळात, तर डॉक्टरला म्हणत होता अर्धे तुम्हाला. माझ्या आईला वाचवा. डॉक्टर म्हटले देवाच्या हातात. पुन्हा कशासाठी सांगतो? एवढी श्रीमंत चंदनाची बाग तुम्हाला मला वरच्या राजानं दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन आपण याचा कोळसा करायला लागलो. कोळसा करू नका. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. जय हो. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. ओ आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण, 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 भज मन नारायण. परत मिळत नाही. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. वायाला घालू नका महाराज. 10 वाजून 10 मिनिटं झाली, कळलं आम्हाला. जन्म सोन्याचा करायचं सांगता, वायाला घालायचं नाही सांगता. उदाहरण कळाले, संस्कार कळाले, त्याग कळाला, भजन कळालं. तुम्ही काय केलं ते सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल. संत म्हटले, आम्ही बरवी हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. आम्ही संधीचं सोनं केलं. काय काय केलं? ऐका काय काय केलं. त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला.
14 बरस राम वनवासी. रामा तुला 14 वर्षाचा वनवास कसा रे मला टाकून गेला राम. 2-3 टाळवाल. 14 वर्षाचा वनवास मिळाला. ज्या राघवाला गादीवर बसताना बघायचं होतं तो राघव बारीक तो राघव आई बापाचं वचन घेऊन वनवासात निघून गेला. कसा रे मला टाकून गेला राम. कसा रे मला टाकून गेला राम. रामाविन मज चैन पडेना. हे रामा रामाविन मज रामा बिन वो. हे रामाविन रे रामा रे रामा रे रामाविन हे रामा. रामा विना मज रामा विना मज चैन पडेना. रामाविन माझा रामा विना मज चैन चैन पडेना. नाही जीवाची गोड आवाज येत वा. किती सुंदर गाताय. धन्यवाद. भाग्यश्री रागे. ओ राम प्रभू निघून गेले. भाव कळाला तुम्हाला. ऐका. आणि आता राम लक्ष्मण सीताबाई वनवासात गेल्यावर गंगेचा काठ लागला. पूर्वी नितीन गडकरी नव्हते त्यामुळे रोड नव्हते. सिमेंट रोड कधी आले असते आपल्या वाट्यालाही. महाराष्ट्रात नितीन गडकरी आले पण जमलं बाबा. त्यांनी रोड केले. त्यांचं गडकरी बदलून रोडकरी केलं पाहिजे. रोडकरी रोड कुठं रोडच केलाय महाराज. पुण्याहून बाबा 6 तासात आला. बापरे काय रोड आहे. फक्त इथं 2-4 किलोमीटर नाही तो कुठंच खड्डा नाही. मग एवढे रोड केले महाराज. चला मी कशासाठी सांगतो ते. त्या काळात मग असे रोड वगैरे नव्हते. गंगेला पूल नसायचे. मग एकच नाव असायचे. नावाडी असायचं. आणि त्या नावाड्यानं इकडचे माणसं बसायची आणि पलीकडच्या काठाला नेऊन सोडायची. पलीकडची भरायची अलीकडच्या काठाला आणायची. आणि रामप्रभूला आता गंगेच्या पलीकडे जायचं. नेमकं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. आता पहिल्या चरणाचा दरवाजा उघडणार आहे. फार सुंदर कथा आहे. कीर्तन टाइमपास म्हणून ऐकायचे सोडून द्या. कीर्तनं शिकण्यासाठी असतात. लांबून महाराज येतो म्हणजे काय उगं येतो का तो. तुम्हाला काहीतरी शिकून जाण्यासाठी येतो ना. गाईचं पडलेलं शेण जर मातीला घेऊन उठतं तर मग कीर्तन काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना घरी. मग घरी घेऊन जा. संधीचं सोनं कुणी केलं ऐका. पहिलं चरण कळेल. जन्माचं सोनं कुणी केलं ऐका. मग आता ते रामप्रभूला जायचंय. लक्ष्मण सीतामाई बरोबर. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला दिसला. आणि त्याला हाक मारली. हे नावाडी. ते पलीकडचं नावाडी अलीकडच्या काठाला आला. त्यानं रामचंद्राला हात जोडले. रामचंद्रानं त्याला हात जोडले. बघा कुणाकडून काही घ्यायचं असलं म्हणजे हात जोडच. गावातल्या पाटला कोण बैल जोडी आणायची असेल पाळी हाणायला तर हात जोडच. पाटील काय तुमची तूर आहे पाटील.
पाटील गावात 1 नंबर कापूस आलाय तुमचा. पाटील म्हणतो बैलजोडी घेऊन जाय. लोक हातच जोडत नाही. छाती काढल्याने काही होत नाही महाराज, हात जोडल्याने होतं. आमच्या गेवराई तालुक्याला बदामराव पंडित 15 वर्ष आमदार होते. माझा गेवराई तालुका आपल्या मराठवाड्यात खाली बीड जिल्ह्यामध्ये. किती वर्ष आमदार होते? 15 वर्ष. एक दिवस सहज मी त्यांच्या घरी त्यांच्या आजोबाचं कीर्तन केलं, वर्ष श्राद्धाचं. सहज विचारलं मला, आबा 15 वर्ष आमदार राहिले हो तुम्ही? त्यांनी मला गमक सांगितलं ऐका. ते मला म्हटले, महाराज 15 वर्ष मी एकच काम करायचं, कोणी दिसला का कायच पडायचं. दसऱ्याच्या दिवशी ज्या बापाच्या पोरग पाय पडत नव्हतं त्याच्या सुद्धा मी पाय पडायचो. एखादी बाई जर सरपणाची मुळी घेऊन चालली ना म्हणे, तिचं सरपण फॉर्च्युनर मध्ये टाकायचं आणि तिला घरी नेऊन पोच करायचं. मरूस तर म्हातारी दुसरं बटन दाबत. लय सोपं आहे हो महाराज. हात जोडायचे तो फक्त. काय लोकांना हात जोडायचा कटाळ येतो महाराज, फार वाईट वाटतं. 2-4 अभंग पाठ केले तर आम्ही फोन उचली नाव लोकांचे. 4-5 अभंगावर कीर्तन येतं आपल्याला, काय लई येतं. पण बघा ना, फोन उचलीत नाहीत. मी नाही महाराज, मी फोन उचलतो म्हणजे उचलतो. तुम्हाला कधी तक्रार आली आपली? तुम्हाला संदीप महाराज कधी महाराष्ट्रात तुम्हाला कोणता माणूस म्हणणार नाही बघा माझा फोन इथंच हो, जेवढे आले तेवढे गाडीत बसल्यावर लावतो, परत लावतो. त्यांचं प्रेम असतं लोकांचं. बोल नाही जमत तर नाही म्हणून सांगायचं, काय अडचण नाही. लोक नाराज होत नाही तुमचे. पण दादा आमची अडचण आहे, प्रवास लांब आहे, येणं होत नाही. सोपं आहे, पण फोनच नाही उचलला, त्यांना बोलायचंच नाही. 2-4 अभंग आहेत ना आपल्याकडं. तुकाराम महाराज गाथा आहेत महाराज, गाथा. त्यांच्या अभंगाचे 2-4च पद पाठ झालेत आपल्या. तर तळ हाताच्या फोडाप्रमाणे लोक महाराज महाराज महाराज, फुलं काय जेवण काय तुम्ही म्हणाल ते खायला देतात. मग ऐका, एवढा गाथा ज्यांनी तयार केला, वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, एवढे उंचीला गेलेले तुकोबार आहे. पण काय म्हणतात माहितीये का, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. अरे रे रे, किती शिकण्यासारखं आहे महाराज. ज्यांनी गाथा दिला ते म्हणतात मी पायाची वाहने. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, वा वा वा. शब्द आहेत. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे जाण व्हावी लहानाहुनी लहान. लहान झालं पाहिजे. लहान कोण झालंय बघा, राम, विश्वाचा मालक. ओय ज्याने तयार केलं आपल्याला. काय रे नाव तुझं नावाडी?
म्हटलं माझं नाव केवट आहे. काय करतो रे? काय नाही, एकाडची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो असं. अरे मग आम्हालाही पलीकडच्या काठाला जायचंय. हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे, मी राम आहे. असं होय? तुम्हाला पलीकडच्या काठाला जायचं म्हणून बोलवलं होय? म्हटलं हो. म्हटले ते तुम्हाला जायचंय पलीकडच्या काठाला, पण माझे नाव मी तुम्हाला देऊ शकत नाही. पहिला व्यक्ती बरं का देवाला नाही म्हणणार. काय म्हणला तो? माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. रामप्रभू त्याला म्हटले तू पागल आहेस की काय? अरे तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात एका तासात तयार होतील 1000. तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. मी राम आहे. तो म्हटलं मग तयार करा ना. मी कुठं नाही मग, मी थोडी नाही मग, तुम्ही तयार करा, फक्त नाव माझी मला द्यायची नाही. रामप्रभू त्याला पुन्हा म्हटलं अरे एका पायावर लोक उभी आहेत, मी जावं म्हणून, गावागावात सप्ते चाललेत, मी जावं म्हणून, रोज महाराज 1000 किलोमीटर फिरतोय, मी जावं म्हणून. अजून स्वप्नात नाही मी 1 किलोची टाळं छटाकावर आली, अजून पाहायला सुद्धा नाही मी कोणाला. मी आलोय तुझ्याकडं. तो म्हटलं मग तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो. नाव तर माझी आहे ना, मला द्यायची नाही. बराच वेळा असा संवाद झाला आणि रामप्रभू त्याला म्हटले काय झालं तुला नाव न द्यायला? काही नाही म्हटले, राग नका येऊ देऊ. काय झालं म्हणे, मागच्या महिन्यात मी असं ऐकलं बुवा तुम्ही जानकी मातेच्या लग्नाला चालले होते आणि जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मागच्याच महिन्यात. मग तुमचा पाय लागला दगडाला, दगडाची काय झाली? बाई. माझी काय नाव कशाची आहे? लाकडाची. इथं तुमचे दोन्ही पाय लागायचे आणि तुमचे पाय माझ्या नावेला लागले. माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली, पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे कसं तुमची. अरे म्हटलं असं कुठं होत असतं? झाली ना. मग आता एक काम करावं लागेल म्हटलं, तुम्हाला जर माझ्या नावेतच बसायचं असेल ना, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढेल, कारण तुमच्या पायानं बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. काय करावं लागेल? तुमचे पाय मातीच्या वेगळे केले, माझ्या नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे. त्यानं काठवट आणली. काठवट आता ही पोरींना नाही कळायची. जुन्या MS85, MS90, MS75 ह्या जुन्या ज्या पाशिंगच्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, त्यांना ही काठवट भाकरी करायला असायची. आता पोरीनं गुगलवर म्हणायची काठवट बोल उखळ, मग ते चित्रात येणार पाऊस. वरून चित्रात कसा पाऊस पडतो ते दिसणार. पुरणपोळी, मग ती कशी करायची, पुरण बाहेरून का आतून, मग त्याच्यात रेसिपी येणार. आता काळ बदलला. ती काठवट आणली माझ्याकडे बघा, लक्ष द्या. काठवट मांडली. लय गोडे महाराज आहे का. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. लक्ष द्या. अरे बेंबरेकर इकडे माझ्याकडे बघा. उजव्या पायाला 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी वाचायला लागली. काय तुझं भाग्य महाराज, पाणी वाचायला लागली. केवटानं पाय धुवून काढला. उजवा पाय धुवून झाला. डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं. डावा धुवूनच काढायचं, निघायचंच तेवढ्यात ते निघायचं की तुला तिकडे कुठं निघायचं, उजव्याला माती लागली मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला. आपले 10:30 वाजायला लागल्यामुळं त्या रामप्रभूनं केवटाला म्हटलं यार कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच घालवतो की काय सगळं कीर्तन राहिलंय, अजून अभंग राहिलाय, कुठपर्यंत? तो म्हटलं म्हणजे आपली बोलीच तशी. म्हटलं तुमचा पाय खाली गेला की त्याला माती लागते, ती माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटलं मग एक काम करा, म्हटलं एक पाय असा पात्रात ठेवा आणि एक पाय आतदार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा आता एका पायावर देवाला उभं केलं केवटानं. मलाच उभं राहता येणं, माझा स्टोल चाललाय. आता समजा मी असा माईक धरला तर 1-2 मिनिटं मला उभं राहता आलं, बरोबर. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला आणि धरण्यासाठीचा आसरा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही एवढा चांगला सप्ताह करताय. हे महाराज रोज एवढा पखवाज वाजवताय, रोज 1000 किलोमीटर फिरतोय, हे एवढा शेडजी लावताय, हे मागचे महाराज चाली म्हणतायत, हे पोरं पावल्या खेळतायत, तुम्ही रोज एका एका गावाला कीर्तनाला जाताय, अजून काही हात डोक्यावरती पडला नाही. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावर पडला. बघा आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, नावेत बसवलं, नाव निघाली. पलीकडचा काठ जवळ आला.
आणि जसा पलीकडचा काठ जवळ आला केवट जोरात हसायला लागला. त्या हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट, आमच्या अंगावर वलकल आली म्हणून हसतो की काय, आमचं राज्य गेलं म्हणून काय झालं हसायला? म्हटले प्रभू तुम्हाला नाही हसत. म्हटले मग तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं? कशाचं दगडन, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय? म्हटलं म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीने आईलेला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पण बाई होशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार. म्हटलं तू तर आमचा अर्धा तास घातला, बायकोला पाय धुवायला लाव, पोरानं धुवायला लाव, एका पायावर उभं केलं ना, आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती. संधी, तुम्ही नाव मागायला आलात, ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. सप्ताह नावाची संधी आहे पोरांनो. या सप्त्यात तुम्ही दिलेली वर्गणी संधीचं सोनं आहे. तुम्ही इथं दिलेलं अन्नदान संधीचं सोनं आहे. तुम्ही उचललेली चटई संधीचं सोनं आहे. हा भोलेनाथ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्ही 1 लाख दिलेत ना, तुम्हाला 5 लाख मिळतील, काळजीच करू नका. संधीचं सोनं केलं महाराज, कळलं. आणि असं संधीचं सोनं केल्यामुळं सगळे संत जिवंतपणे म्हणायला लागले, अभंगाचं पहिलं चरण. सार्थकता नावाचं फळ मिळवलं पाहिजे. संधीचं सोनं करून जन्मालो त्याची आजी फळ झाले. सेव केवटानं म्हणावं, साचं फळ मिळालं, देवाचे पाय धुवायला मिळाले, देवाचा हात डोक्यावरती पडला, आशीर्वाद मिळाला. जन्मालो त्याचे आजी फळ. तुकोबारांनी काय केलं माहिती तुम्हाला? काय केलं माहिती संतांनी? कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. पहिलं काम केलं महाराज, जन्माला आल्यावर शरीर जिंकलं महाराज. पायऱ्या आहेत महाराज, आपल्याला संधीचं सोनं करायचंय ना. पहिली पायरी कामक्रोध जिंका, कामक्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. किती उदाहरणं सांगू महाराज. ओ कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. 108 वेळेला एक पैठणला नाथ महाराजांच्या अंगावर माणूस थुंकला महाराज. वळून सुद्धा पाहिलं नाही त्याच्याकडे का थुंकला म्हणून. हो, उकलतं पाणी टाकलं तुकोबारांच्या अंगावर शुभा कासाराच्या पत्नीनं, वळून सुद्धा पाहिलं नाही. ऐका रे,
माऊलीच्या काकेतली झोळी हिसकावून फाडून टाकली. का फाडली म्हणून विचारलं सुद्धा नाही. क्रोध जिंकला. इथं चहा लवकर दिला नाही तर महाराज वापस चाललाय. बाबा पैसे कमी दिल्यावर तर मेलाच. कल्पना करून बघा. अंगावर थुंकले, माफ केलं महाराज, क्रोध जिंकला. ओ बाई पाठवली जाई हो तू माते न करी सायास काम जिंकला. म्हणजे पहिली पायरी कामक्रोधावर विजय मिळवला. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे. दुसरी पायरी शरीर जिंकता जिंकता जग जिंकलं. जग पोरांनो, ज्ञानेश्वरी आता अमेरिकेला गेली, इंग्लिशमध्ये तयार झाली. इंग्लिशमध्ये अमेरिकात ज्ञानेश्वरी वाचायला लागली. महाराज कोण वाचायला लागले? अमेरिकन. आमचे पोरं पोरं जेवताना मोबाईल पाहत, खाली ताटात पाहतच नाही. कधी बायको ताट घेऊन जाते मिळणे माती. अरे माती. अरे हो, आमच्या गावात आता घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला. बाईनं तरी बघायचं ना घरातलं. ते मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला बचत गटाचे मॅसेज 300 उरले, 250 उरले. तिला वाटलं आपला नवराच आला. तिने वर पाहिलंच नाही, मोबाईल मध्येच ते पाण्यास तांबे भरून दिला. त्याला वाटला तांबे आला म्हणजे आपलंच घर. ते स्वतः ते मोबाईल खेळत होतं. त्याला मिळ नाही माझी बायको नाही, आणि तिला मिळ नाही माझा नवरा नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे का, जे ओरिजिनल आलं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालो बाहेर. अरे तुझं घर येड्या, काय नवल हे का काय माणसं. 15 मिनिटं एक जण परा दिवशी मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. बायको म्हणली काय झालं याला, सारखं तेवढंच म्हणायचं मोबाईल हरवला. अशी कानाखाली ओढली बायकोने जोरात. तुला काय झालं, का हाणलं मला, काय हरवलंय? मोबाईल. म्हणून बॅटरी कशाची लावली म्हणे. बॅटरी मोबाईल हरवल्याला मोबाईलची बॅटरी लावून पाहत होता येड्या हो. 15 मिनिटं गांगा पडला त्याला. असे झालेत माणसं महाराज, फार वाईट महाराज. हो बघा काय पोर हुशार आहेत महाराज. ती अमेरिकेची ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती वाचायला लागलीत महाराज. त्याच्यातले शोध लावायला लागलीत. आपले ग्रंथ परदेशात गेले. तुकोबारायांचा गाथा 4-5 भाषेत तयार झालाय. तेलुगू भाषेत आहे. हैदराबादला तेलुगू भाषेत मी गाथा पाहिला तुकोबारायांचा. आपलेच अभंग त्यांनी त्यांच्या भाषेत केलेत आणि तिकडचे लोक वाचायला लागले. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती, विश्व जिंकलं विश्व मग म्हणता येत जन्मालो त्याची. आजी फळ झाले साची. पुन्हा सांगू, काळ जिंकला काळ. जिंकून या काळा, जिंकून या काळा, वरी गेले भूमंडळा, गेले भूमंडळा. ओ जिंकून या काळा, जिंकून या काळा, वरी गेले भूमंडळा, जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळ जिंकला व ध्रुव बालानं जिंकला. ज्ञानोबरायांनी जिंकला. नाथ महाराजांनी जिंकला. तुकाराम महाराजांनी जिंकला. काळावरती विजय मिळवला. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे. महाराज 10:30 वाजले कळलं आम्हाला. पण एक काळण जगन केवटन संधी सोन आम्हाला जमणार नाही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. आम्हाला काय ग्रंथ लिहिता येतील का? आमच्या 5वीला काम क्रोध पुजले तर आमचं कसं होईल? मग आपल्यासाठी सगळ्यांसाठी उपाय सांगितला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. एक विठ्ठल पाहायचा आणि जन्माचं सोनं करायचं. सगळ्यात सोपं साधन. म्हणून आपल्याकडून दिंड्या जाताना भजन करत जाता. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव. ऐका श्री तुकाराम
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री तुकाराम. भजन गोड केलं पाहिजे, खूप गोड. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, 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 तुकोबाराया. सद्गुण भजन केलं पाहिजे. विशाल महाराज, अमोल महाराज, कधी तुमचा देगलूरकरला टाळकरी चाली म्हणत म्हणत 10 वाजून 10:30 वाजून गेल्यामुळं पंढरपूरला जातो, भजन करत जातो. मग भजन करत गेला की मग ते मंगळवेढा नावाचं गाव लागलं दिंडीला. आणि त्या दिंडीतलं कीर्तन ऐकलं एका पोरीनं, तिचं नाव कान्होपात्रा. पोरगी कीर्तनाला बसली होती, 16.5 वर्षाची होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला की कमळ उमलायचं. आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. काय सुंदर महाराज, आपल्या बायकासारखी नाही. आपली लय भारी डांबरी मेनकापडी काळी, आपली पाहती कवाडाकड चालली भिताड. अरे एक डोळा हेकना की दरबी देखना असली इतकी सुंदर ती कान्होपात्रा. आणि तिला बा सुनील महाराज, संदीप बाबा, आई माहिती बाप माहिती नाही. पोरगी कीर्तनाला बसली, कीर्तनकार कीर्तनात सांगायला लागला, रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार, मकराकार मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. पहिलं प्रमाण आलं, दुसरं आलं राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिकला, लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची, कस्तुरी मळवट चंदनाची. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, उभे विटेवली सुंदर ते ध्यान, उभे विटेवली करपटावर तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडे निरंतर आवडे निरंतर. अशा 100 चाली.
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखिएला डोळा बाई ओ विठू देखिएला डोळा. कधी जोकंस कधी मारवा कधी मल्हार, हो एक एक चाल एक एक प्रमाण. कीर्तनकार सांगत होता पावणे 11कडे काटा गेल्यामुळं हो कानोपात्रा कीर्तन ऐकत होती. तिने विचार केला बाई काय प्रमाण चालले, सुंदर होते ध्यानन सावळान सुकुमारन गोरान, बाई बाई गेलं पाहिजे पाहायला. कारण त्या पोरीला गर्व झालता माझ्या एवढी सुंदर कोणीच नाही. असा लय लोकांना गर्व झालाय, काहीला पैशाचा झालाय, काहीला दिसण्याचा झालाय. खरं सांग कोणत्याच गोष्टीचा कधी गर्व करू नका. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान, तेरी औकात क्या तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. मरावं लागतं सारी अवघी कामे खोट अंती जाणे मसनवट, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवट, शरीराची होय मान, शरीराची होय मान. मरावं लागतं गर्व करू नका. पोरीला गर्व झालता देवाला पाहायला पोरगी गेली बारीला लागली आणि पांडुरंग पाहिला तिनं तर देव तिला काळा दिसला. कसा दिसतो पांडुरंग तुम्हाला? मला अजून काळाच दिसतो. तुम्हाला काळाच आहे महाराज तो, ठाईचाची काळा अनादी बहु काळा. बाई 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 काय प्रमाण म्हटली ते विशाल महाराजन अमोल महाराजन, काय तो कीर्तनकारण पावणे 11 वाजूस तर तेवढंच सांगत होता सुंदर आणि गोरा मिळा इथं काळा आहे. म्हणून देवाला पाहायला गेलेल्या पोरीनं देवाच्या पायावरती मस्तक नाही ठेवलं. हे जे बोट आहे ना बोट असं हल्लात मान. ऐका कुणाचा जन्म सोन्याचा होतो. जसं बोट पडलं देवाच्या पायावर आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रीचं बोट पडल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डाच पडला बोटा. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो या देवाच्या पायाला. आता मी याला सोडणार नाही. पायात घुंगरं बांधले गळ्यात विना घेतला नाचून पुरीनं भजन केलं तर तिचं दिसणं तिचं नाचणं या बिदरच्या राजाला आवडलं. बिदर 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 तुमच्याकडे होतं पंढरपूर पूर्वी आणि त्या बिदरच्या राजाची नजर पडली. कोणाची मुलगी रे? एका वेश्येची. काय करते इथं? मंदिरात नाचते. का? देवाच्या पार प्रेम करते. संतांचं कीर्तन ऐकून आली. जन्म सोन्याचा करायचा म्हणते. इथं नाचून काय फायदा म्हटले? आपल्या दरबारात घेऊन या तिला पैसे देऊ. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली की राजा मला त्याच्या दरबारात येणार आणि पोरगी धूम पळायला लागली. पकडणारे माग पोरगी पुढे. घरी घरी घेऊन जा रे मायबाप एवढं माझं उदाहरण. या वर्षीचा सप्ताह सफल होईल. 1 वर्षभर तुम्ही साखरे महाराज ध्यानात ठेवाल. घेऊन जा रे घरी. कुणी जन्म सोन्याचा केलाय. पोरगी देवाच्या पायाजवळ आली. पकडणारी माणसं येताना पाहिली. ऐका गरा बेंबरा खरेच घरी घेऊन जा. आपलं मस्तक देवाच्या पायाला लावलं. पकडणारे येताना पाहिले. आपला प्राणच देवाला देऊन टाकला. पहिली मुलगी आहे देवाच्या पायावरती जीवच देऊन टाकला. जसं लोटण्याचा प्रयत्न केला ना प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? मंदिरात नाचत नाही का ती? एक ब्राह्मण म्हटलं हिची माती वाळवंटात करा. एक ब्राह्मण म्हटले तर अभिषेक घालून सगळ्या मंत्राच्या याद्याच लागल्या मार. एक ब्राह्मण म्हटलं हे थांबा असले मंत्र काय म्हणू नका. पोरीनं देवाच्या पायावर जीव दिला की सामान्य पोरगी को. एक काम करू म्हटले एक रात्रभर इथंच ठेवू गेला. हिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा रुपये घेतला नव्हता त्यांनी. आमच्यासारखे नाही द्या द्या म्हणणं ओरिजिनल होते ते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते देवाशास्त्री झोपले. रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या ब्राह्मणाला आवाज दिला. हे अनंता रे
अनंता रे हे अनंता पाहे पातानु पात्रा पवित्र अनंता या पोरीसारखी पवित्र वस्तूच नाही अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशय माझ्या पायावर या मुलीने जीव दिलाय तिला मंदिरात माती करायची उजव्या हाताला जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं 750 वर्ष झाले त्या घटनेला साखल दंडानं पांडुराच्या मंदिरात पांडुरंगाच्या मंदिर ते झाड बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कोणीही पहिल्यांदा बारीला लागून गेले की तुमचं कपाळ पहिलं झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं तुम्ही जाता कोणाच्या दर्शनाला देवाच्या दर्शन कोणाचं मिळतं कानोपात्रीचं कोणताही वारकरी जाऊ द्या दर्शन कोणाचं आहे पहिलं धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची का भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या संत ज्ञानोबाराय भेटले नामदेवरायचं कीर्तन ऐकलं आणि देवाच्या पायावरती प्राण दिला तुम्ही सांभाळिले संती संत विचारात आले निर्भय झाले आणि देवाच्या पायावरती नतमस्तक झाल्यामुळं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबा अभंगाच्या 2 चरणाचा भाग बोलण्यात 11:15 वाजले एकाच चरणावर तसं मी कीर्तन करतो सगळे चरण जोडून देतो त्याला फक्त जन्माचं सोनं कधी होतं संत विचारात आले बरं जशी कानोपात्रा संतांच्या कीर्तनात जर आली नसती तर देवाकडे कधीच गेली नसती जसं मी सगळी उदाहरणं सांगितली तुम्हाला ही सगळी संत विचारात आल्यावर झालेली आहे तुम्ही ज्ञानेश्वरीच्या विचारात आलात गाथ्याच्या विचारात आलात हरी कीर्तनाच्या विचारात आलात की मग तुम्ही सांभाळिले संती संत सांभाळतात रेड्याला सांभाळतात भिंतीला सांभाळतात दगडाला सांभाळतात आपल्याला सांभाळतात मग आपल्या जन्माचं सोनं होतं मग त्यानं काय होतं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि मग काय होतं तू का म्हणे काळ आता करू न शके बळ मग अशी सांगितलं काळ जिंकता येतो एकंदरीत सगळ्या चरणाचा अर्थ एकच आहे जन्माचं सोनं करता येतं कसं करता येतं किती कथा सांगितल्या झालंय हे तरुण मंडळी इथं बसलेली आहेत सगळ्या तरुणांसाठी सांगतो आकुरूर महाराज साखरे डाव असं यूट्यूबला टाकलं की माझे 200 कीर्तन आहेत महाराष्ट्रात तालुका जिल्हा राहिला नाही 15 मे पर्यंतची माझी डायरी रिकामी नाही रोज 2-2 कीर्तन आहेत 1000 किलोमीटरचा प्रवास करतो पण रोजच्या कीर्तनात शेवटी 5 मिनिटं सांगतो 5 मिनिटं ऐका आपल्याला 10 मिनिटं चालीसाठी आणि आरतीसाठी ठेवायचे एक 5 मिनिटं पोरांनो ऐका माझं आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्या तरुणाला गरज आहे आपल्यावरती जसे संतांचे उपकार आहेत आईवडिलांचे उपकार आहेत ग्रंथाचे उपकार आहेत तसं सध्या आपल्यावरती देशावर योगदान देणाऱ्या जवानाचे उपकार आहेत बरं का पोरांनो आकुरूर महाराज साखरे नाव म्हटलं की मग तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळ्या पोरांची चरित्र सांगणारा मी महाराज आहे सगळ्या मावळ्यांची चरित्र सांगितलीत कधी शिवानावी यूट्यूबला ऐका तानाजी ऐका मुरारबाजी ऐका खूप सांगितलीत पोरांनो तुम्ही सगळी तरणीबाण पोरं बसलात एक 5 मिनिटं घेऊन जा माझं घरी तानाजी कोंडाणा हवाय मुरारबाजी पुरंदर हवाय येसाजी सज्जनगड हवाय जातो की राज पलीकडून आवाजाला राज उडवायची सुलतानी सत्ता आता साप उडवायची पलीकडून आवाजाला राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता इथून पुढचं मरण तुमच्या करता त्याच्या पलीकडून आवाजाला राज
शेळी म्हणून जगणं मान्य नाही. जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 तयार झाली. भगवान शंकराचं मंदिर गाठलं, हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला. करंगळीचा अभिषेक केला. पुणे जिल्हा भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरात आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला, होर होर आमची 2-4 जण इमानदारीने म्हटली, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? काय नुसतं महादेव काही नाही. मुस्लिम लोकांचं आपल्याला समर्थन आहे. तुमचं गाव एवढं चांगलं आहे, सगळ्यांनी 2 हात वर करा. एवढा चांगला बोले सगळ्यांनी करा. करा ज्याला जो मर्द आहे त्यांनी करा, जो मर्द नाही त्यांनी ठेवा खाली. अय ना मर्द काय मागचे, अय मंडपातले करा बरं हात, शाबाश. अय टाळकरी ओरिजिनल आहे तुम्ही, करा ना. काही संशय आहे का? बरं करा बरं हात, शाबाश. आणि हात ज्याचा वर आहे त्यानं टाळी वाजू नका. अय हात वर आहे त्याची टाळी वाजू नका. आपल्या गावाला जागृत मंदिर आहे लिंगाचं. काय महादेवाची पिंड आहे, बसलं की मन शांत होतंय त्या पिंडी समोर. एवढ्या जागृत भोलेनाथाचं महादेवाचं मंदिर तुम्ही बांधलंय. तुमच्या तालुक्यानं आदर्श घ्यावा. एवढा चांगला कार्यक्रम या तरुणांनी केलाय. अय पोरांनो, ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीने माझ्या मागव महादेव म्हणा. मी हरर म्हणतो असं महादेव म्हणा की तुमच्या महादेवाची पिंड हल्ली पाहिजे आणि तुमच्या गावाला त्यांनी कृपा केली पाहिजे. बोला होर होर असा आवाज घुमला. एक मावळा एक गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावल्याची तुकडे हजारावर गेली. मदारी मेहतर नावाचा एक मुसलमान आहे महाराज. राजांची घोड्याच्या खराऱ्या करायचा मोहम्मद खूप आहेत महाराज. युट्यूबला ऐका आता. चला याच्यासाठी सांगत होतो, हे जे मावळे आहेत यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं. अगोदर राज, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. यानं म्हणावं जन्माचं सोनं झालं तानाजीनं. तर तो शिवाकाशीत म्हणतोय, राजा तुमचा मुकुट द्या, तुमचे कपडे द्या, तुमची तलवार द्या, तुमचा शेला द्या, मी बसतो राज या पालखीत, मी मरतो राज. 2 वर्षाचं लग्न झालंय त्या पोराचं. 2 वर्षाच्या लग्नाचा पोरगा मरतो. त्यानं म्हणावं जन्म आलो त्याची, आजी फळ झाली साची. कितीतरी उदाहरणं आहेत. युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, सगळी कीर्तन ऐका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम
हरी विठ्ठल